फ्रेंड्स, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चविष्ट अशी बटाटा भजी तयार करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी बटाट्याची भजी बनवण्यासाठी एक मोठा आकाराचा बटाटा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपण आता याला चांगलं शिलून घेऊया. तर याला पूर्ण शिलून घ्यायचं आहे. तुम्ही जर श्यामल रेसिपीला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे बटाटा मी पूर्ण शिलून घेतलेला आहे. आपण आता याचे काप करूया. एकदम पातळ याचे काप करून घ्यायचे आहे. एकदम पातळ आकारात मी याची स्लाइस करून घेत आहे. तर इथे मी स्लाइस कट करून घेतले आहे. आता हे मी पाण्यामध्ये टाकते. याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी पीठ तयार करून घेत आहे. तर इथे मी बेसन पीठ वापरते. तुम्ही जेवढे वडे करणार आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही पीठ घेऊ शकता. तर इथे मी एवढं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये मी टाकते मीठ चवीपुरतं, थोडीशी हळद, तिखट थोडंसं, आणि आता याला पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेणार आहे. थोडंच पाणी टाकायचं आहे. आणि हे जे बॅटर आहे ते जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडंसं दाटसरच करायचं आहे. तर अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते. तेल मी ऑलरेडी तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता जे आपण हे बटाट्याची स्लाइस जे पाण्यामध्ये टाकलेलं आहे हे एकदम निथळून पूर्ण, तर हे आपण या पिठामध्ये टाकूया आणि चमच्याच्या साहाय्याने याला वरतून पीठ लावायचं आहे अशा प्रकारे. आणि आता हे आपण तेलात सोडूया तळण्यासाठी. तर इथे आपलं तेल तापलेलं आहे कढईमध्ये. यामध्येच आपण आता हे तळायला सोडूया. स्लाइस तसंच करून घेऊया. यालाही चांगलं तळून घ्यायचं आहे. आपण आता याला दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. तर दुसऱ्या साईडने या बाजूला चांगलं तळून घ्यायचं आहे. चांगली तळून झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, यूट्यूब चॅनल